नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये अभियांत्रिकी स्थापनेवरती श्रेणी गट क मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागाची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे। आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची तारीख बघा कधीपासून सुरू झालेली आहे। 1/10/2025 पासून 31/10/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत। जे विद्यार्थी अजून ऑनलाइन अर्ज भरण्याचे राहिलेले आहेत त्यांनी त्वरित अर्ज भरायचे आहेत। अर्ज भरण्यासाठीचे बघा आपल्याला इथं लिंक देखील देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या भरतीबाबतची सविस्तर माहिती देणारा म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला किती जागा असणार आहेत, त्याचबरोबर याचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, परीक्षा फी किती असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठीचा सिलेबस जो आहे तो कशा पद्धतीने असणार आहे ते मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, एकूण जागा किती आहेत, 169 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कास्टला किती जागा उपलब्ध आहेत हे तुम्हाला इथं या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। आरक्षण कशा पद्धतीने आहे तुम्ही या तक्त्यामध्ये बघू शकता। इथं आपल्याला सिलेक्शनची जी प्रोसेस असणार आहे ती सिलेक्शनची प्रोसेस ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यानंतर आपली इथं ऑनलाइन परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन केलं जाणार आहे। त्याच्यामध्ये बघा पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग, त्याच्या जबाबदाऱ्या देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। महानगरपालिकेतील स्थापत्य विभागाची कामे करणे, कार्यरत क्षेत्रातील विकास कामांतर्गत सर्वेक्षण करणे व प्रकल्प अहवाल तयार करणे, प्रकल्पाचे बांधकाम संकल्प चित्रानुसार होत आहे किंवा नाही याची देखरेख व नियंत्रण, कामाचा दर्जा तपासणे, महानगरपालिकेच्या कार्यनियमावलीनुसार कामे करणे, हे तिथं तुमचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असणार आहेत। मित्रांनो चला पुढे बघूया। इथं जे काही माजी सैनिक वगैरे आहेत त्यांना त्याप्रमाणे सूट देण्यात आलेल्या आहेत। अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 गट क ची ही पोस्ट आहे। तुम्हाला वेतन बघा इथं किती मिळणार आहे, S14 चा पे बँड आहे। 38,600 ते 1,22,800 रुपये इतकी तुमची सॅलरी असणार आहे। बघा पात्रता काय पाहिजे आपल्याला, पात्रतेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळाची पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आणि वयोमर्यादा बघा कशा पद्धतीने तर देण्यात आलेल्या आहेत। हा जो तुम्ही तक्ता पाहत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वयोमर्यादा देण्यात आलेल्या आहे की तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्या कास्ट कॅटेगरीला शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही सूट आहेत त्या सर्व सूट देण्यात आलेल्या आहे। आणि बघा आपल्याला निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, निवड पद्धती आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमची परीक्षा होणार आहे आणि परीक्षेचं जे काही तुमचं वेळापत्रक वगैरे जे असणार आहे ते तुम्हाला ऑनलाइनच उपलब्ध होणार आहे। महानगरपालिकेचं जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ते सर्व माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील अपडेट केली जाणार आहे तुम्हाला इथं। त्याच्यानंतर बघा किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे तुम्हाला जर गुणवत्ता यादीत यायचं असेल तर। आणि याची गुणवत्ता यादी जी आहे ती तुम्हाला वेबसाईटवरतीच तिथं प्रसिद्ध केली जाणार आहे। बघा ही अधिकृत वेबसाईट आहे PMC ची, त्याच्यावरती आपल्याला तिथं प्रसिद्ध केली जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही परीक्षेला जात असताना तुम्हाला तुमचं आय कार्ड वगैरे सगळं घेऊन जायचं आहे। सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे। तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्याचबरोबर तुमचे जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे त्या सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत। अर्ज भरण्यासाठीची ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत। अर्ज भरत असताना काही तुम्हाला अडचणी आल्या तर त्याच्यासाठी हा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे हे लक्षात घ्या आणि शेवटची तारीख आहे 31/10/2025। मित्रांनो काही बेसिक माहिती इथं दिलेली आहे, तुम्हाला तिथं प्रोफाइल जाऊन ही जी URL दिलेली आहे या URL वरती जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाइल
क्रिएट करायचे आहे, लॉग इन करायचे आहे आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे। अप्लाय ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं ईमेल आयडी, मोबाईल नंबर अचूक टाकायचा आहे, आधार क्रमांक देखील अचूक टाकायचा आहे, तुमची स्वाक्षरी, त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन करून तिथं अपलोड करायचं आहे। सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे। त्याची जी पावती असणार आहे ती पावती देखील तुम्ही डाउनलोड करून ठेवायची आहे। जो तुमचा फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्ही भरल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचा आहे। परीक्षा शुल्क बघा किती आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मित्रांनो, परीक्षा शुल्क देखील आपल्याला ऑनलाईनच भरायचं आहे। इथं काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या सूचना वाचत नाही मी। मित्रांनो बघा, परीक्षा बघा कशा पद्धतीने असणार आहे। एकूण गुण किती असणार आहेत, 120 गुण असणार आहेत तुमचे। त्याच्यामध्ये 60 प्रश्न जे आहेत ते 60 प्रश्न असणार आहे आणि तुमचे जे काही एज्युकेशन आहे, अभियांत्रिकीची जी पदवी आहे त्याविषयीचे 40 क्वेश्चन 80 मार्काला, एकूण तुमची इथं 200 मार्काची परीक्षा होणार आहे। 200 मार्कांसाठी तुम्हाला 2 तासाचा परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे। अभियांत्रिकी विषयी तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत 40, त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीमधूनच ते प्रश्न असतील आणि जे बाकीचे प्रश्न आहेत, मराठी 15 मार्क, मराठी 15 क्वेश्चन, इंग्रजी 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 15 आणि त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी 15, याचा जो काही दर्जा असणार आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा म्हणजेच 12वीचा दर्जा असणार आहे आणि प्रश्न तुम्हाला इथं मराठी व इंग्रजी भाषेमधून असणार आहे। बघा, एक प्रश्न 2 मार्काला आहे, म्हणजे तुम्हाला इथं 60 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 120 मार्काला। मराठी 30 मार्क, इंग्रजी 30 मार्क, सामान्य ज्ञान 30 मार्क आणि बौद्धिक चाचणी 30 मार्क। मित्रांनो, सामान्य ज्ञान आणि मराठी हे जे काही क्वेश्चन आहेत या भरतीसाठीचे ते सर्व क्वेश्चन आपल्या GSIT सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करत असतो। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि बघा, तुम्हाला जे हॉल तिकीट वगैरे असणार आहे ते तुम्हाला ही जी काही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती परीक्षेच्या अगोदर 7 दिवस डाउनलोड करता येणार आहे। इथं काय अजून बेसिक सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही ज्या वेळेला परीक्षा केंद्रावरती जाणार आहे त्यावेळी तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटिंग कार्ड, आधार कार्ड हे परीक्षेसाठी घेऊन जायचं आहे। हे मित्रांनो लक्षात ठेवा। आणि अतिशय चांगली भरती जी आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। डॉक्युमेंट बघा कोणकोणती लागणार आहेत, इथं डॉक्युमेंटची लिस्ट देखील दिलेली आहे। ही सर्व डॉक्युमेंट आपण अपलोड करायचे। त्याच्यामध्ये तुमचे जे काही डिग्री आहे, डिग्रीचे प्रमाणपत्र आहे, स्वयं घोषणापत्र असणार आहे, त्याचबरोबर तुम्ही आर्थिक दुर्बल गटातून येत असाल तर त्याचा पुरावा लागणार आहे, नॉन क्रिमिनल लागणार आहे, खेळाडू असाल तर त्याच्यासाठीचं तुमचे डॉक्युमेंट लागणार आहेत, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्यास त्यांचा पुरावा लागणार आहे, तुम्ही जर समजा काही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचा देखील तुम्हाला पुरावा लागणार आहे, डोमासाइल देखील लागणार आहे। ही सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तर बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगली भरती अभियांत्रिकीसाठी आलेली आहे। त्यासाठी मित्रांनो काय करायचे, जे कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत ॲप्लिकेशन करायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकर ॲप्लिकेशन करायचे आहे। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।